रोज दुपारी डाळ भात खावा लागतो. आज मॅगी, कारण की मॅडमला ना बनवायचा कंटाळा आलेला आहे. मग मी मॅगी दिली. काय काय आणायचं ते सांग. कधी म्हणतं नारळ पाणी आणा, कधी म्हणतं ॲप्पल आणा, कधी म्हणतं सँडविच आणा. नक्की काय काय आणायचं आहे? तू खायसाठी घरी आहेस का अभ्यास करायसाठी घरी आहे? कोल्हापुरी चिकन बिर्याणी मसाला पण आहे आणि सुहाना पण आहे. आता मला क्वेश्चन पडलाय, हा वापरू का हा वापरू? तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आणि मित्रांनो, आजचा एकदम वेदर असा आहे ना, विचारू नका. असा बाहेर मस्तपैकी रिमझिम पाऊस पडतोय आणि आज अक्षरशः मी घरी आहे आणि मॅडमही माझ्यासोबत आज घरी आहेत. ते घरी का आहेत ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. पण बाहेर एकदम असं वातावरण थंड झालेलं आहे, रिमझिम पाऊस सुरू आहे आणि घरी राहण्याचा फायदा म्हणजे आज असं वाटतं की घरी थांबलं पाहिजे, कारण की पाऊस असला ना तर बाहेर जाण्याची इच्छाच होत नाही. आणि मस्त बाहेरचं तुम्हाला दाखवतो, मस्त झालेलं आहे वातावरण. आणि पुढे ना पुरं असं तलाव टाईप पुरं पाणी भरून गेलेलं आहे. म्हणजे आता तो डास तर एवढे होतील विचारू नका, कारण की एवढं पाणी जमा झालेलं आहे. म्हणजे हे लवकर पाणी सुकणार नाही, याच्यामुळं पुढे आपल्याला भरपूर त्रास होणार आहे. तर काय हरकत नाही, पण आताचं वातावरण एकदम मस्त आहे. तर चला तुम्हाला दाखवतो. आणि आभाळ बघा कसं झालेलं आहे एकदम, बघितलं? पाऊस असा वाटतंय भरपूर जोरदार येणार आहे आता. आणि हे तलाव आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवतो बघा. हे तलाव दिसतं का? हे समोर तलाव आहे. म्हणजे पाऊस जोरात येईल. बघितलं, आजचं वातावरण असं आहे मित्रांनो. हे तलाव आहे इथे, तुम्हाला दाखवतो बघा. हे तलाव आहे. म्हणजे तलाव नाही, पाणी साचले तिकडे. आणि आभाळ पण एकदम काय वातावरण झालेलं आहे. आणि आमची तुळस इकडे मॅडमने किचनमध्ये काम सुरू केलेलं आहे. बघू शकता, आपल्यासाठी मॅगी घेतलेली आहे. मस्त जोरदार पाऊस आणि मॅगी. आणि आज मॅडम मजा आहे, आज मॅडमची. आज मॅडम घरी असल्यामुळे आहे का नाही. आणि या मस्तपैकी पावसात मॅगी खाण्याची मजा येणार आहे मित्रांनो, कारण की दुपारची वेळ झालेली आहे आणि भूकही लागलेली आहे का नाही. हां हां, कारण की जय आरव हे शाळेमध्ये गेलेले आहेत आणि दोघंही शाळेला गेले 12:30 वाजता. आणि मॅडमचा इकडे बघू शकता तुम्ही चालू आहे, त्याच्यामुळं ते परीक्षा जवळ आलेली आहे, पण त्यांचा वर्क फ्रॉम होम चालू आहे. तर मस्तपैकी आता गरमागरम मॅगी खाऊया झाल्यानंतर, आहे का नाही, मजा येणार आहे. तर चला. तर मस्त गरमागरम मॅगी दिलेली आहे मित्रांनो. रोज दुपारी डाळ भात खावा लागतो. आज मॅगी, कारण की मॅडमला ना बनवायचा कंटाळा आलेला आहे. मग मी मॅगी दिली आणि तिच्यासाठी टाकते ती भाकर आणि ठेचा. तर आपण खाऊया गरमागरम मॅगी, कारण की बाहेर पडतोय मित्रांनो पाऊस. तर आज याच्यावरतीच आपला असणार आहे आणि गरमागरम दिलेली आहे. तर या तुम्ही पण मॅगी खायला मित्रांनो. हो हो हो, रुकना पडेगा इसके लिए, वेट. हा जर ब्लॉग उद्या, सॉरी हां उद्या नाही, हां उद्याच बघील, आरवने बघितला ना, अरे बापरे तुम्ही लोकांनी मॅगी खाल्ली दुपारी, मला पण पाहिजे, असं होईल. ते उद्या, आज नाही, कारण की मी आज त्याला दाखवणार नाही. हा ब्लॉग उद्या येईल ना, म्हणून. तर चला खाऊन घेऊया. इकडे बघू शकता मित्रांनो, ठेचा आणि भाकर. हा, मजा येते आहे ना खाण्याची. मस्तपैकी ठेचा बनवून घेतलेला, भाकरी टाकलेली एक दुपारची. आणि इकडे पाऊस सुरू आहे बाहेर. पावसाचा आनंद घेत घेत मस्तपैकी ठेचा आणि भाकर, असा बेत चालू आहे मॅडमचा आमच्या, आहे का नाही. आणि माझं जेवण झालेलं आहे मित्रांनो, कारण की आपल्याला काय जास्त नव्हते भूक, थोडीशी भूक होती. आणि हां, नाश्त्याला सकाळी मी कसं, नाश्ता हेवी झाला होता माझा. चहासोबत मी 3 चपात्या खाल्ल्या होत्या.
म्हणून काय आता माझी खाण्याची जास्त इच्छा नव्हती. पण थोडी मॅगी आता पिऊया मस्तपैकी. गरमागरम चहा जर झाला ना एक नंबर काम होऊन जाईल. गरमागरम चहा. काय बनव ना एक गरमागरम चहा. अरे सेवा करायची असते नवऱ्याची पागल. स्वर्गात जाशील. तर मस्तपैकी मस्त पावसामध्ये गरमागरम चहा तो मिळेल आता पुढे. तुम्ही बघत राहा. आपल्या घरातलं दूध संपलेलं आहे मित्रांनो आज. म्हणून हा काळा चहा. आणि इकडे जोरदार अभ्यास सुरू आहे मॅडमचा. दूध आणायला जायचं मला. एवढा चहा पिऊन घेऊया आणि दूध आणायला जाऊया. कारण की बाहेर काल आणलं नाही ना आपण दूध. काल विसरलो मी दूध आणायचं. तू ना काय काय आणायचं ते सांग. कधी म्हणतं नारळ पाणी आणा, कधी म्हणतं ॲपल आणा, कधी म्हणतं सँडविच आणा. नक्की काय काय आणायचं आहे? तू खायसाठी घरी आहेस का अभ्यास करायसाठी घरी आहेस? असं थोडी ना असते. दोन्ही होतंय ना. एक नारळ पाणी घ्या, एक ॲपल कॅन्सल करा, सँडविच घ्या. सँडविच एक नाही 4 आणावं लागतील. ते 2 आता येणार आहे. तिथं आता बघ दन 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 कसं वाजत ते. तू बघच त्याचं येण्याचं टेक्निक. टेन्शन घेऊन येते का शाळेत? नाही नाही त्याला आलेलं काहीतरी रेडी पाहिजे खाण्यासाठी. काय नाही पाहिजे. तर मित्रांनो मॅडमची परीक्षा जवळ आलेली आहे. त्यासाठी सुट्टी घेतलेली आहे त्यांनी थोड्या दिवसाची. कारण की अभ्यास प्रॉपर होणार नाही त्यांचा. म्हणून त्यांनी सुट्टी घेतली. काम घर आणि अभ्यास हे होणार नाही. तर त्यांचं काम ते करतायत. आपलं काम आपण करूया. आणि आता थोड्याच वेळात जे आरोपण येतील एवढा चहा पितो. अगोदर पहिले दूध आणतो. कारण की दूध आणावंच लागेल. त्याशिवाय ऑप्शन नाही. आता सर्व सामान घेऊन आपण घराकडे बघू शकता. रिमझिम पाऊस सुरू आहे. मौसम पण बघू शकता वरती एकदम तसा आभाळ आलेला आहे. बघूया सामान देऊया आणि आपल्याला गाडीमध्ये पेट्रोल पण टाकायचं. पेट्रोल आपलं संपलेलं आहे. बस घरापर्यंत जाऊया. द्यायला खाली बोलून घेऊया. सामान घेऊया आणि जरा पेट्रोल टाकून घेऊया. कारण की 2-3 दिवस झालं पेट्रोल टाकलं नाही गाडीमध्ये. कधी बंद पडू शकते. तर जरा अगोदर त्यांना घरी पोचून सामान देऊया. आता आपण आलो घरी आणि माझ्या मागे बघू शकता आरव अभ्यास करतोय. कारण की येताना त्याची ड्रॉइंग बुक पण घेऊन आलो मी. कारण की 2 दिवस मागे लागला होता. आज पण नव्हतो आणणार कारण की बाहेर पाऊस पडत होता. ती बुक भिजून जाईल. अरे बाबा मी कशी टाकली मला माहिती आहे ना. त्या थैलीत टाकून घेऊन आलो. हां तर याची बुक घेऊन आलो. त्याचे ड्रॉइंग कंप्लीट करायचे होतं त्यांना. तर बघू शकता अभ्यासाला बसलाय. आणि हा याचा अभ्यास झाला वाटतं. आणि तिकडे मॅडमची देवपूजा सुरू आहे. बघू शकता. आणि त्याच्यानंतर पिऊया काळा चहा नाही. आता दूध घेऊन आलोय. गरमागरम दुधाचा चहा आणि मस्त मस्त खायला पण घेऊन आलोय मी. तुम्हाला पुढे दिसेलच. आणि मॅडमसाठी एक मस्तपैकी मोसंबीचा ज्यूस घेऊन आलोय. हे जे आणलं तू हे फक्त आपण दोघं खाणार आहे का? हे दोघं पण आहे त्याच्यामध्ये. असा पाव जेने फिनिश केलाय. तर बघू शकता हे दोघांसाठी आहे का या चौघासाठी आहे आपल्या? ऑब्विसली चौघासाठी या. तर बघू शकता मित्रांनो येता मी जे पण खाऊ शकतो हे पाव घेऊन आलो. बेकरीतून आणले बेकरीतून. आणि असे दुकानात घेतले नाही. 10 रुपयाला येते ना डोनट. हे कितीला दिलं त्याने? 5 रुपये. हे 10ला झालाय. हा महाग झालाय. खारी डोनट बिनट नाही 30 रुपये. हा ते डोनट सारखेच आहेत ना. त्यासारखेच जाते बघ. किती छान वाटतं. क्रीम पाव बोलतात त्याला. काय बोलतात? बेकरी मधून आणले. छान आहेत ना. मी खाणार खारी. मला फक्त अरे तुम्हा लोकांना खायचं नाही का रे बाबा? अरे किती अभ्यास करणार आहात तुम्ही लोक? ड्रॉइंग करतात ते लोक. अभ्यास नाही करत. अरे
आणि तो आहे ना त्याची फुल्ली टोटली त्याची हेल्प घेतोय आणि त्यालाच ओरडतो. हा, त्यालाच ओरडते नाही, नालायक आहे तो. तर या मित्रांनो, चाय पिण्यासाठी चहा दिलेला आहे मॅडमनी छानपैकी. आणि खारी तर मी नाही खाणार, हे खाणार. त्याच्यानंतर खारी खाऊया. आणि खारी ओनली खारीच खाणार, जुडवा खारी. तर आज बनवणार आहे मी झटपट आपली चिकन बिर्याणी. ते बघू शकता, मस्त असं चिकन मी छान असं फ्रेश धुवून ठेवलेलं आहे, त्याला दही लावलेलं आहे. आणि त्याच्यासाठी लागणारं हे सगळं साहित्य: आलं लसूणची पेस्ट, 3-4 मिरची, कोथिंबीर, टोमॅटो आणि कांदा आणि पुदिना वाटून घेतलाय मस्तपैकी. आणि ह्याचं राज जे की याच्यामुळं आपल्याला टेस्टी लागते, कोल्हापुरी चिकन बिर्याणी मसाला पण आहे आणि सुहाना पण आहे. आता मला क्वेश्चन पडलाय, हा वापरू का हा वापरू? अरे, तो सुहाना मसाला होता म्हणून तू बार फोर्स करत होती बिर्याणी बनवते. नाही, असं काय नाही. मला आज खायची इच्छा होती, पण खरं म्हणजे बिर्याणी खूप आवडते आमच्या तिघांना. तुम्हाला नाही आवडत, बरोबर ना? अच्छा, तर पण आज मला एक क्वेश्चन मार्क आहे की कुठला दोघांपैकी कोणता मसाला वापरू. अरे टाक, सुहानाच टाक ना आता. मी थोडा सुहाना आणि थोडा हा नाही पण. नाही नाही, मग ते कॉम्बिनेशन हे होईल ना. एक ते एक टाक. हा नवीन ट्राय कर. सुहाना तर आपण यांनी हमेशा टाकत राहतो ना. हा. हे नवीन बघ कसं होते, त्याने माहित पडेल. हा. याच्यामध्ये सगळे अख्खे मसाले टाकले आहेत हा, ना. बघा. तेच फक्त आहे त्याच्यामध्ये. सगळं हे बघा, बघू शकता. पण सुहाना इज ऑल्सो ब्रँड. सुहानाची बराबरी कोणीच करू शकत नाही मला. मार्केटमध्ये एकच मसाला आहे चांगला, तो सुहाना. सुहाना कशाने बनवतात काय माहिती. हा, बघू शकता, हा मसाला आणि हा मसाला आज आपण बघणारच आहोत. बघा किती सारा फरक आहे. याच्यामध्ये किती ऍड केली मिरची आणि ह्याच्यामध्ये बघा किती छान पद्धतशीर मसाले आहेत. हे 2 मसाले आहेत मित्रांनो. चांगला कुठला आहे सांगा. एक आहे सुहाना, हा सुहाना आहे. आणि हा कोल्हापुरी सवयीचा आहे. पण हा व्यवस्थित अजिबात मिरची नाही आहे. आणि बघू शकता कांदे जे आहेत ना, जे आपण ब्राऊन करतो ते पण ह्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. अरे 10 रुपये किधर, 50 रुपये किधर. नाही 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 नाही, दसका नाही आहे. हे सवयीचा पण ब्रँड आहे साहेबा. हे पण मला, हा ते पण बरोबर आहे. हा 30चा आहे 50 कुठे, हा 30 कुठे, 49चा आहे. फरक आहे ना. हा नाही, झालाय ऑलमोस्ट. त्याची प्राइस फायनली 50 करूनच टाकलेली आहे. पहिले 49, 48 होती, आता 50 झालाय. अद्रक लसूणची पेस्ट ऍड केली आणि आता मस्तच गरम झालेलं आहे. आता हे आपलं पटापट होईल. आणि ह्यामध्ये आता आपण ऍड करूया पुदिना. ऍड करू टोमॅटो. दोन्ही मसाल्यामध्ये मिरची असल्यामुळं मला वाटते मिरची इथे मी फक्त 2च टाकाव्यात. जास्त तिखट नाही व्हायला पाहिजे, मीडियम पाहिजे आपल्याला. आणि हा मी सुहानाचा मसाला यामध्येच ॲड केलेला आहे. बघू, ह्यालाच आपण छानपैकी फिरून घेऊ. असं काही नाही, ते दम बिर्याणीसाठी असतं, 1-2 तास, अर्धा तास ठेवणं. मिक्ससाठी आपण असं पण टाकून घेऊ शकतो. असं पण हे छान आपलं मिक्स होऊन जाईल. तर बघू शकता मित्रांनो, मस्त मॅग्नेट करून घेतलेला आहे सुहाना मसाला टाकून. अरे ये तो नया सिस्टम लग रहा है मेरे. अरे झाल्यानंतर टाकतात कोथिंबीर. मग ते आपण कुकरलाच लावणार आहोत ना, मग ते खोलून वगैरे नाही लावणार आहोत म्हणून. इकडे बघू शकता मस्त वाफ येते नुसतं. आत्ताच येतोय मस्त स्मेल. बाकी मसाले तर टाकायचे बाकीच आहेत आपले. कारण पुदिना हा तुम्ही कशात तरी टाका, तो डायजेशनलाही छान असतो आणि टेस्टला पण छान असतो. तर मित्रांनो, हे तर मी सांगू शकत नाही, झाल्यानंतरच सांगू शकतो की नक्की झालंय कसं. तर आता जे बनवतात, मला तर काय अशी बिर्याणी आवडत नाही लवकर. माझी इच्छा होती की भाजी आणि राईस खायची. इंद्रायणी काय हरकत नाही, उद्या खाऊया. उद्या खाऊ ना. आज यांच्या मनासारखं होऊ देऊया.
आहे का नाही. हा. माझं विचारत होतं तंदूर रोटी मागून मस्तपैकी रुमाली रोटी अशी तंदूर रोटी आणायची पार्सल आणि भाजी बनवायची सुकी आणि खायची. तर काय हरकत नाही, आज यांना खाऊ द्यावं. आज इनका दिन कल अपना दिन. हा बघू शकता इकडे मी तांदूळ धुवून घेतलेले आहेत. तर हे दह्याचं टोप असल्यामुळे हे मी मसाल्यात टाकून दिलेले आहेत. आणि इकडे बघू शकता किती छान प्रकारची आपली ग्रेव्हीला सुरुवात झाली. बघा किती छान तेल सोडलंय आणि असं वाटतंय की भाजीच झाली आहे, खावा. तर भन्नाट चव आलेली आहे माझ्या ग्रेव्हीला. मी चेक केले. आपण मस्त ॲड करूया. मिक्स करू आणि याला 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत कुकर लावून देऊया. आणि मस्तपैकी आपली ही मिक्सवाली बिर्याणी रेडी. चला तर मग आपण आता 15 मिनिटांनी बघूया बिर्याणी आपली कशी झाली आहे. पहिली शिट्टी झालेली आहे मित्रांनो. तर बघूया आणखी 3 शिट्ट्या होतील, त्याच्यानंतर तुम्हाला भेटूया. शकता किती छान अशी सॉफ्ट झालेलं आहे आणि मला पाहिजे तशीच झालेली आहे एकदम आता प्रॉपर. खाल्ल्यानंतर माहिती पडेल नक्की झालेली आहे कशी मित्रांनो. आता काही सांगू नाही शकत आपण, त्याचा टेस्ट. माझ्या कुठल्याच रेसिपीज फेल जात नाहीत, बट कधी कधी मागं पुढं होतं. ती कळेलच पुढे. हे मागे पुढं होते, कालायच मागे होते. मला माहिती आहे आमच्या साहेबांना बिर्याणी आवडत नाही, म्हणजे मिक्सवाली. प्लेट घेतो तू तो धुवून आणली ना, येते तो चीटिंग करता येईल. जाऊ दे. इथला कांदा हमने खाला. तर बघू शकता. मला लवकर लवकर टेस्ट करून कमेंट्स द्या की कशी झाली आहे. कमेंट्स आय मीन सॉरी, आम्ही कमेंट मला करणार सांगा. आईला. कमेंट्स तर आपल्याला आपल्या ब्लॉग मधून मिळणारच आहेत. कमेंट्स नाही करत. तर बघू शकता जे आरवला दिलेला आहे वाढून इकडे, आणि आता जयला अर्धे तर जाडलेले आहे बघा, हा जाडलेले तांदूळच. पेटा मला दिले का ते? पेटा आहे का ते? हा, मी पेटा सांगला तो मेरा रेट आहे. तर तूच खा बाबा सबले. कलेजी मेरा रेट. वाढून दिलेला आहे मित्रांनो आपल्याला. तर आता टेस्ट करूया. मला तर काय वाटत नाही व्यवस्थित झाले असेल, कारण की सगळा भातच भात दिसतोय. तरी काय हरकत नाही, खाऊन तर खाल्ल्यानंतर माहीत पडेल नक्की झाली कशी. लेमन आहे का? अरे यार खरंच सांगणार ना, बरोबर नाही झाली एवढी. मला काहीच नाही आवडत. नाही हे नाही आवडतच नाही तुम्हाला. चांगली झाली का रे? चांगली आहे, एकदम चांगली. याला तर काय पण दिलं तर चांगलंच वाटतं. तुमचं पोट गच्च आहे. घाण पण नाही आणि चांगलं पण घाण हे म्हणायचं नसतं. ॲव्हरेज. घाण म्हणजे हे अन्न आहे. जरा का घाण लागलेली आहे का म्हणजे माती टेस्ट उडाली. मध्ये तर चला मित्रांनो जेवण घेऊया. छान झालेली आहे. मॅडमचं मन ठेवूया. म्हणजे बरं थोडीशी. तर मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे, पद्धतशीर एकदम मस्त जेवण झालेलं आहे. दह्यासोबत त्याला आणखी टेस्ट आली. दही पण होतं मस्तपैकी, कांदा दही आणि चिकन छान झालेलं आहे. आणि आता मॅडमचं जेवण सुरू आहे. आपलं जेवण झालेलं आहे, आमच्या तिघाचंही झालं. फक्त हीच जरा उशिरापर्यंत बसते, कारण की हिचं जेवण जरा उशिराच होतं. तर चला जेवू देऊया यांना आणि या ब्लॉगला इथेच थांबूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.